तुम्हाला काय वाटतं एखाद्या कामासाठी तुम्ही तुमची पूर्ण क्षमता वापरत आहात? डेव्हिड गॉगिन्स म्हणतो, तुम्ही अजून फक्त 40%च वापरत आहात. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की तुमचं आयुष्य इतर लोकांपेक्षा खूप जास्त कठीण आहे? कधी तुम्हाला स्वतःला असं म्हणताना पकडलं आहे का, माझ्याकडे वेळच नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्या परिस्थितीमुळे मी काही करू शकत नाही? पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक असा माणूस होता ज्याचं बालपण हिंसा, गरिबी, वर्णद्वेष, अपयश आणि भीतीने भरलेलं होतं, जो शाळेत इतका कमजोर होता की त्याला पुस्तकं वाचणं सुद्धा कठीण जायचं, जो लठ्ठ होता आणि तोच माणूस पुढे जगातील सर्वात कठीण सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करतो, अल्ट्रा मॅरेथॉन धावतो आणि लाखो लोकांसाठी प्रेरणा बनतो. पण प्रश्न असा, त्याच्याकडे असं काय होतं जे आपल्याकडे नाही? की खरं तर त्याच्याकडे काही नव्हतंच आणि म्हणूनच तो एवढा मोठा बनला. आज आपण जाणून घेणार आहोत डेव्हिड गॉकिन्स यांच्या कांट हर्ट मी या पुस्तकातील अशा काही गोष्टी ज्या तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना कायमच्या बदलून टाकतील. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला या संपूर्ण पुस्तकातील सर्वात धक्कादायक सत्य सांगणार आहे, जे कदाचित तुमच्या आयुष्यात पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. कल्पना करा, एका लहान मुलाची रात्री उशिरा तो झोपायचा प्रयत्न करतोय, पण घरात शांतताच नाही. वडिलांचा राग, आरडाओरडा, मारहाण, भीती, असुरक्षितता. तो मुलगा रोज विचार करतो, हे सगळं कधी संपणार? तो मुलगा म्हणजेच डेव्हिड गॉगिन्स. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की यशस्वी लोकांचं आयुष्य सुरुवातीपासूनच चांगलं असतं, पण गॉगिन्सची कथा अगदी उलटी आहे. त्यांचं बालपण म्हणजे संघर्षाची जिवंत व्याख्याच होती. गरिबी होती, भीती होती, अपमान होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला स्वतःवर विश्वासच नव्हता. आता जरा विचार करा, जर एखाद्या मुलाला रोज सांगितलं गेलं की तो काही कामाचा नाही, तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही, तर त्या मुलाच्या मनात स्वतःबद्दल काय प्रतिमा तयार होईल? बहुतेक वेळा ती प्रतिमा आयुष्यभर टिकते. आपण मोठे होतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, लग्न करतो, पण आतून आपण अजूनही त्या जुन्या विश्वांमध्ये अडकलेले असतो की मी पुरेसा चांगला नाहीये, मी करू शकतच नाही, माझ्यामुळे होणारच नाही. पण या सगळ्या मागचं खरं कारण काय असेल? याचं उत्तर लेखक पुढे एका भन्नाट संकल्पनेतून देतो. गॉकिन्स म्हणतो, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक काल्पनिक मर्यादा असते आणि ती मर्यादा वास्तव नसते, ती आपण स्वतः तयार केलेली असते. समजा एक विद्यार्थी आहे, त्याला वाटतं माझ्याकडून 70%पेक्षा जास्त मार्क येणार नाही. तो अभ्यासही तितकाच करतो, प्रयत्नही तितकेच करतो आणि निकालही तसाच येतो. मग त्याचा विश्वास अजून मजबूत होतो. पाहिलंच ना, मी खरंच 70%चा विद्यार्थी आहे. पण खरंच आहे का, की त्याने स्वतःवरच मर्यादा लादली आहे? हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांकडे सारखी जमीन, सारखं हवामान, सारखं पाणी. पण एका शेतकऱ्याला वाटायचं, इथं काही मोठं उत्पादन होणार नाही. दुसरा म्हणायचा, मी अजून काहीतरी नवीन करून पाहतो. काही वर्षांनी दुसऱ्याचं उत्पन्न पहिल्यापेक्षा 3 पट जास्त झालं. जमीन तीच होती, फरक कुठे होता? विचारांमध्ये. आणि हा फरकच आयुष्य बदलतो. गॉगिन्स सांगतो, बहुतेक लोक त्याच्या क्षमतेच्या फक्त 40%च वापरतात. याला तो 40% रूल म्हणतो. जरा विचार करा, तुम्ही एखादं काम करताना थकलात. तुम्हाला वाटतं बस, आता नाही जमणार. पण खरंच नाही जमणार का, की तुमचं मन तुम्हाला थांबवतंय? हे समजण्यासाठी एक खेळाडूचं उदाहरण बघू. एक धावपटू 10 किलोमीटर धावतो. 10व्या किलोमीटरला त्याला वाटतं आता संपलं. पण जर त्याच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी अजून 5 किलोमीटर धावावं लागलं, तर बहुधा तो धावेल. म्हणजे शक्ती संपली नव्हती, मर्यादा शरीरात नव्हती, मर्यादा मनात तयार झाली होती. आणि हेच या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली धडेपैकी एक आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जर आपल्या आत एवढी क्षमता आहे, तर आपण ती वापरत का नाही? लेखकाने असं का म्हटलं असेल? याचं उत्तर पुढे एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या सत्यातून मिळतं. गॉगिन्स म्हणतो, आपल्याला आराम आवडतो, खूप जास्त आवडतो. आराम इतका आवडतो की आपण स्वतःच स्वतःच्या वाढीचे शत्रू बनतो. सकाळी अलार्म वाजतो, मन म्हणतं आणखी 5 मिनिटे. व्यायाम करायचा असतो, मन म्हणतं उद्या करू. नवीन कौशल्य शिकायचं असतं, मन म्हणतं आत्ता वेळ नाही. आणि हे छोटे निर्णय वर्षानुवर्षे मोठा परिणाम निर्माण करतात. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं आहे का, की एखादं महत्वाचं काम तुम्ही फक्त थोड्या अस्वस्थतेमुळे पुढे ढकललं,
मग ते काम आठवडे, महिने किंवा वर्षही पुढे ढकललं गेलं. गॉगिन्स म्हणतो यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील मोठा फरक प्रतिभेचा नसतो, तो अस्वस्थतेला स्वीकारण्याच्या क्षमतेचा असतो. कारण वाढ नेहमी आरामाच्या बाहेर असते. इथे लेखक एक अतिशय शक्तिशाली कल्पना सांगतो, अकाउंटेबिलिटी मिरर. पण हा आरसा इतका महत्वाचा का आहे आणि तो एका सामान्य व्यक्तीचं आयुष्य कसं बदलू शकतो, याचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. कारण याच तंत्राने डेव्हिड गॉगिन्सने स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठे बदल घडवून आणले आणि पुढे आपण जाणून घेणार आहोत एक लठ्ठ, निराश आणि स्वतःवर विश्वास नसलेला माणूस जगातील सर्वात कठीण प्रशिक्षणापर्यंत कसा पोहोचला आणि त्यासाठी त्याने स्वतःसोबत असा कोणता कठोर खेळ खेळला जो बहुतेक लोक कधीच खेळण्याची हिंमत करत नाहीत. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू अनेकदा बाहेर नसतो, तो आपल्या स्वतःच्या मनामध्ये असतो. आपणच स्वतःभोवती मर्यादाची भिंत उभी करतो. पण आता प्रश्न असा आहे, जर ही भिंत आपणच बांधली असेल तर ती तोडायची कशी आणि डेव्हिड गॉगिन्सने ती कशी तोडली, याचं उत्तर आहे अकाउंटेबिलिटी मिरर. कल्पना करा, तुमच्या घरात एक आरसा आहे. दररोज तुम्ही त्यात स्वतःकडे पाहता. केस नीट आहेत का, कपडे चांगले दिसत आहेत का, चेहरा व्यवस्थित दिसतोय का. पण गॉगिन्स म्हणतो बहुतेक लोक आरशात चेहरा पाहतात पण स्वतःचं खरं आयुष्य पाहत नाहीत. त्याने आपल्या घराच्या आरसावर छोटे छोटे कागद चिटकवले होते. त्यावर लिहिलेलं असायचं, तू आळशी आहेस, तू अजून तयार नाहीस, तू खोट्या कारणांमागे लपतो आहेस, तुझ्याकडे अजून काम बाकी आहे. कठोर वाटतंय ना, पण विचार करा, आपण स्वतःला किती वेळा खोटं बोलतो. वेळ नव्हता, परिस्थिती खराब होती, नशीब साथ देत नाही, लोकांची मदत केली नाही. कदाचित काही वेळा हे खरं असू शकतं, पण प्रत्येक वेळी. एक छोटं उदाहरण पाहू. एक दुकानदार होता. त्याचा व्यवसाय सतत तोट्यात होता. तो रोज नवीन कारणं शोधायचा. कधी बाजार खराब, कधी ग्राहक कमी, कधी स्पर्धक जास्त. एक दिवस त्याच्या मित्राने विचारलं, दुकान रोज वेळेवर उघडतोस का? तो शांत झाला, कारण तो स्वतःच उशिरा यायचा. मालाची मांडणी व्यवस्थित ठेवत नव्हता, ग्राहकांची नीट बोलत नव्हता. समस्या बाजारात नव्हती, समस्या आरशात दिसणाऱ्या व्यक्तीत होती. आणि ज्या दिवशी त्याने ते मान्य केलं त्याच दिवशी बदल सुरू झाला. पण स्वतःच्या चुका मान्य करणं इतकं कठीण का असतं? लेखकाने असं का म्हटलं असेल? कारण सत्य नेहमी सुखद नसतं. सत्य अनेकदा टोचतं. सत्य आपल्याला अस्वस्थ करतं आणि म्हणूनच बहुतेक लोक त्यापासून पळतात. गॉगिन्स सांगतो, तुमच्या आयुष्यात जे काही आहे त्याची जबाबदारी स्वीकारा, जरी ती तुमची चूक नसली तरी. हे ऐकून अनेकदा धक्का बसतो, कारण आपल्याला शिकवलं जातं ज्याची चूक आहे त्याला दोष द्या. पण गॉगिन्स वेगळं म्हणतो. तो म्हणतो, दोष कोणाचा आहे याने फरक पडत नाही, उपाय कोण शोधणार याने फरक पडतो. समजा एखाद्या कंपनीत नवीन व्यवस्थापक आला. त्याला आधीपासूनच गोंधळलेली व्यवस्था मिळाली. स्टाफ नाराज, काम प्रलंबित, ग्राहक असमाधानी. तो रोज म्हणू शकतो, ही माझी चूक नाही, आणि ते खरंही असेल. पण त्यामुळे परिस्थिती बदलणार आहे का? नाही. जेव्हा तो म्हणतो आता ही जबाबदारी माझी आहे, तेव्हाच बदल सुरू होतो. यामध्ये तुम्हाला स्वतःची झलक दिसते का? आपण अनेकदा परिस्थिती बदलण्याऐवजी कारण शोधण्यात वेळ घालवतो आणि याच कारणामुळे वर्षानुवर्ष त्याच जागी राहतो. पुढे गॉगिन्सच्या आयुष्यात एक मोठा धक्का येतो. तो आरशात स्वतःकडे पाहतो आणि त्याला दिसतं एक जाड, निराश, सामान्य जीवन जगणारा तरुण. सुमारे 300 पौंडांपेक्षा जास्त वजन असेल. स्वप्न नाही, दिशा नाही, आत्मविश्वास नाही. आणि तेव्हाच त्याने टीव्हीवर एक कार्यक्रम पाहिला. अमेरिकेतील सर्वात कठीण सैनिकी दलांपैकी एक, नेव्ही सील्स. त्या सैनिकांना पाहून त्याच्या मनात एक प्रश्न आला, जर हे लोक करू शकतात तर मी का नाही? आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, यशस्वी लोक आणि बाकीचे लोक यांच्यातला मोठा फरक इथे दिसतो. बहुतेक लोक प्रेरित होतात, 2 दिवस उत्साह येतो, मग सगळं संपतं. पण गॉगिन्सने एक निर्णय घेतला. तो फक्त प्रेरित झाला नाही, त्याने ते कृतीतही आणलं. पण इथे एक प्रचंड अडथळा होता, त्याचं वजन. नेव्ही सील्समध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांपासून तो खूप दूर होता, खूपच दूर. आता तुम्ही असता तर काय केलं असतं? बहुतेक लोक म्हणाले असते, हे माझ्यासाठी नाही, खूप उशीर झाला, मी करू शकत नाही. पण गॉगिन्सने वेगळा विचार केला. त्याने स्वतःला विचारलं, आज मी काय करू शकतो? यशाचं एक मोठं रहस्य इथेच लपलेलं आहे. मोठं ध्येय पाहून घाबरू नका, फक्त पुढचं पाऊल पहा. एका विद्यार्थ्यांचं उदाहरण पाहूयात. त्याला UPSC पास करायची आहे. पुस्तकांचे ढीग पाहून तो घाबरतो.
त्याला वाटतं हे अशक्य आहे. पण जर तो विचार करेल आज फक्त 20 पानं वाचायची, तर काम शक्य वाटायला लागतं. एक कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. त्यांच्यावर 10 लाखांचं कर्ज आहे. पूर्ण रक्कम पाहून भीती वाटते. पण जर ते दरमहा ठराविक रक्कम फेडायला सुरुवात करतील, तर हळूहळू डोंगर सुद्धा कमी होऊ लागतो ना. गॉगिन्सनेही हेच केलं. दररोज थोडं थोडं पण सातत्याने तो धावत होता, व्यायाम करत होता, घाम गाळत होता, स्वतःशी लढत होता आणि हळूहळू त्याचं शरीर बदलायला लागलं. पण खरी लढाई शरीराशी नव्हती, ती मनाशी होती. कारण प्रत्येक सकाळी त्याचं मन त्याला सांगायचं, आज राहू दे, उद्या करू, पुरेसे झालं. हेच आवाज आपल्यालाही मनात येतात ना. फरक एवढाच आहे, आपण त्यांचं ऐकतो. गॉगिन्सने त्यांच्याशी लढा दिला होता. पण ही लढाई त्याने कशी जिंकली? तो स्वतःला दररोज पुढे ढकलत कसा राहिला? आणि नेव्ही सेल्सच्या प्रशिक्षणात त्याला असा कोणता अनुभव आला ज्यामुळे त्याला मानवी क्षमतेबद्दल सर्वात मोठे सत्य समजलं होतं? हे आपण पुढे पाहणार आहोत. कारण आता कथा अशा टप्प्यांवर येणार आहे जिथे बहुतेक लोक हार मानतात. पण गॉगिन्सने तिथूनच स्वतःची खरी ओळख निर्माण केली आणि पुढे आपण जाणून घेणार आहोत कुकी जार मेथड, मानसिक ताकदीचं गुपित आणि अशी एक घटना जिथे शरीर पूर्णपणे थांबलं होतं पण मन अजूनही पुढे चालत होतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं डेव्हिड गॉगिन्सने स्वतःच्या मर्यादांना आव्हान द्यायला सुरुवात केली होती. तो आता कारण शोधत नव्हता, तो कृती करत होता. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. कारण आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा उत्साह संपतो, प्रेरणा कमी होते, शरीर थकतं, मन हार मानायला लागतं आणि तेव्हाच कळतं आपण खरंच किती मजबूत आहोत. गॉगिन्स नेव्ही सेल्सच्या प्रशिक्षणासाठी पोहोचला. हे प्रशिक्षण जगातील सर्वात कठीण प्रशिक्षणापैकी एक मानलं जातं. इथे फक्त शरीराची परीक्षा घेतली जात नाही, इथे मनाची देखील परीक्षा घेतली जाते. अशा परिस्थितीत निर्माण केल्या जातात की माणूस स्वतःहून हार मानेल. थंडी, झोपेचा अभाव, प्रचंड थकवा, सततचा दबाव आणि प्रत्येक क्षणी एक पर्याय समोर असतो, क्विट बेल. 1 घंटा ती वाजवा आणि सगळा त्रास संपेल. जर कल्पना करा तुम्ही 3 दिवस व्यवस्थित झोपलेले नाहीत, शरीर दुखतंय, हाडं तुटल्यासारखी वाटत, थंड वारा अंगावर येतोय, पोट रिकामं आहे आणि तुमच्या समोर 1 घंटा आहे, ती फक्त एकदा वाजवायची आणि सगळं संपणार. तुम्ही काय कराल अशा परिस्थितीत? बहुतेक लोक त्या घंटेकडे पाहतील आणि म्हणतील बस झालं. पण गॉगिन्स काहीतरी वेगळं करत होता. तो प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, मी खरंच संपलोय का की फक्त मला तसं वाटतंय? हा प्रश्न खूप शक्तिशाली आहे. कारण अनेकदा आपण थकत नाहीत, आपल्याला थकल्यासारखं वाटतं. आपण हरत नाहीत, आपल्याला हरल्यासारखं वाटतं. आणि या दोन गोष्टींमध्ये खूप फरक असतो. एक उदाहरण पाहूयात. एक विक्रेता महिनाभर मेहनत करतो, 10 ग्राहकांना भेटतो, सगळे नकार देतात. 11व्या ग्राहकाला भेटण्यापूर्वी त्याच्या मनात विचार येतो, काही उपयोग नाही, तो हार मानतो. पण जर 11वा ग्राहक त्याचा सर्वात मोठा व्यवहार ठरला असता तर त्याला ते कधीच कळलं नसतं, कारण तो थांबला होता. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं आहे का की तुम्ही एखाद्या गोष्टीपासून फक्त थोडं आधी हार मानली आणि नंतर लक्षात आलं की अजून थोडासा प्रयत्न केला असता तर यश मिळालं असतं? याच ठिकाणी गॉगिन्स एक भन्नाट कल्पना सांगतो, कुकी जार मेथड. नाव ऐकून साधं वाटतं, पण त्यामागची कल्पना आयुष्य बदलू शकते. लहानपणी घरात बिस्किटांचा डबा असायचा. भूक लागली की आपण त्यातून बिस्किट काढायचो. गॉगिन्स म्हणतो मनासाठी असा एक डब्बा तयार करा, पण त्या डब्यात बिस्किट नसतील, तुमचे जुने विजय असतील, तुमच्या यशाच्या आठवणी असतील, तुम्ही जिंकलेल्या लढाया असतील. जेव्हा आयुष्य कठीण वाटतं तेव्हा त्या डब्यात डोकावा, स्वतःला आठवा, मी या आधीही कठीण परिस्थितीतून बाहेर आलो आहे. समजा एक विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसला आहे, त्याला भीती वाटतीये, त्याला वाटतं मी नाही करू शकत. पण जर त्याने स्वतःला आठवलं की त्याने आधी 10वी चांगली पास केली होती, 12वी पूर्ण केली होती, कठीण विषय शिकले होते, तर त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. एक उद्योजक आहे, व्यवसायात तोटा झालाय, तो निराश आहे. पण त्याने जर स्वतःला आठवलं की याच माणसाने एकेकाळी शून्यातून व्यवसाय सुरू केला होता, तर त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळेल. लेखकाने का बरं असं म्हटलं असेल? कारण आपलं मन अनेकदा फक्त अपयश आठवतं, यश विसरतं, चुका आठवतं, प्रगती विसरतं आणि म्हणूनच आपल्याला स्वतःच्या विजयांची आठवण करून द्यावी लागते. पण कथा इथे संपत नाही. खरं तर आता ती अजून कठीण होते. गॉगिन्स प्रशिक्षणातून जात असताना त्याच्या शरीराने बंड करायला सुरुवात केली. जखमा, वेदना, रक्त, अत्यंत थकवा. अनेक वेळा डॉक्टरांनी त्याला थांबायला सांगितलं, अनेक वेळा परिस्थिती अशक्य वाटली, पण तो पुन्हा उभा राहिला. आता इथे एक महत्वाचा धडा आहे. लोक समजतात की मानसिक ताकद म्हणजे भावना
भावना नसणं. पण गॉगिन्स तसं म्हणत नाहीत. त्यालाही भीती वाटायची, त्यालाही वेदना व्हायच्या, त्यालाही शंका यायची. फरक एवढाच होता, तो त्या भावनांच्या आधारे निर्णय घेत नव्हता. हा धडा खूप खोल आहे, कारण अनेक लोक म्हणतात माझा मूड नाही, मला प्रेरणा नाही, आज मन लागत नाही. पण विचार करा, एक शेतकरी मूडवर शेती करतो का? एक डॉक्टर मूडवर रुग्ण बघतो का? एक पायलट मूडवर विमान उडवतो का? नाही, ते काम करतात कारण जबाबदारी समजतात. गॉगिन्स म्हणतो, महान लोक प्रेरणेमुळे महान होत नाहीत, तर ते शिस्तीमुळे महान होतात. तुम्ही असता तर काय केलं असतं? जर रोज प्रेरणा नसतानाही काम करावं लागलं असतं, तुम्ही सुरू ठेवलं असतं का? की थांबला असतात? याच ठिकाणी बहुतेक लोक मागे पडतात. ते प्रेरणा शोधतात, पण यशस्वी लोक सवयी तयार करतात. एक क्रिकेटपटू दररोज सराव करतो, त्याला प्रत्येक दिवशी उत्साह असतोच असं नाही. एक गायक दररोज रियाज करतो, प्रत्येक दिवशी मन लागतच असं नाही. आणि एक लेखक दररोज लिहितो, प्रत्येक दिवशी उत्तम कल्पना येतातच असं नाही. पण सातत्य हेच त्यांना वेगळं बनवतं. आता एक मोठा प्रश्न उरतो, जर शिस्त इतकं महत्वाची आहे तर ती विकसित कशी करायची? आणि गॉगिन्सने स्वतःला अशा पातळीवर कसं नेलं जिथे सामान्य लोक कल्पनाही करू शकत नाहीत? याचं उत्तर आपण पुढे पाहूयात, कारण आता आपण जाणून घेणार आहोत कॅलोजिंग द माइंड ही संकल्पना, मनाला मजबूत करण्याची प्रक्रिया आणि अशी एक गोष्ट जी समजल्यावर तुम्ही अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमच बदलू शकता. कदाचित या पुस्तकातील सर्वात महत्वाचा आणि सर्वात शक्तिशाली धडा अजून बाकी आहे आणि तो पुढे उलगडणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं, डेव्हिड गॉगिन्सने स्वतःच्या मर्यादांना आव्हान दिलं. तो भीतीशी लढला, वेदनांशी लढला, आळसाशी लढला. पण आता आपण या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली संकल्पनेकडे येत आहोत. अशी एक संकल्पना जी समजली तर तुम्ही अडचणींकडे कधीच पूर्वीसारखं पाहणार नाही. ती म्हणजे कॅलोजिंग द माइंड. आपल्या हातांवर कधी घट्टे पडलेले पाहिले आहेत का? एखादा मजूर, शेतकरी, लोहार वर्षानुवर्षे मेहनत करताना त्यांच्या हातावर घट्टे तयार होतात. सुरुवातीला त्वचा दुखते, फोड येतात, वेदना होतात, पण हळूहळू त्वचा मजबूत होत जाते आणि नंतर तीच कामं सोपी वाटू लागतात. गॉगिन्स म्हणतो, मनाबाबतही अगदी हेच घडतं. जेव्हा तुम्ही सतत कठीण गोष्टी करता तेव्हा तुमच्या मनावर सुद्धा घट्टे तयार होतात, मानसिक ताकद वाढते, अडचणी लहान वाटायला लागतात. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, जर हे खरं असेल तर मग बहुतेक लोक मानसिकदृष्ट्या मजबूत का होत नाहीत? आता एक उदाहरण पाहू. समजा 2 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी कठीण प्रश्न पाहताच पुढे जातो, दुसरा विद्यार्थी तासभर बसून तो प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला दोघांनाही सारखाच त्रास होतो, पण काही महिन्यांनी दुसरा विद्यार्थी खूप मजबूत होतो, कारण त्याच्या मनाला कठीण गोष्ट हाताळायची सवय लागलीये. तो पुढे जाऊन खूप मजबूत होतो. जीवनातही असंच आहे. एक तरुण मुलगा नोकरीसाठी मुलाखती देतो. पहिल्या मुलाखतीत नकार, दुसऱ्यात नकार, तिसऱ्यात नकार. तो म्हणू शकतो मी यासाठी बनलेलो नाही, किंवा तो म्हणू शकतो प्रत्येक नकार मला मजबूत करतो आहे. फरक परिस्थितीत नाही, फरक दृष्टिकोनात आहे. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिच्यापासून तुम्ही सध्या पळत आहात? कठीण संभाषण, नवीन व्यवसाय, परीक्षेची तयारी की आरोग्य सुधारण्याचा निर्णय? कदाचित तीच गोष्ट तुमच्या पुढच्या यशाची चावी असेल. गॉगिन्सच्या आयुष्यातही अनेक वेळा असं झालं. तो धावत होता, अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये भाग घेत होता, शेकडो किलोमीटरची शर्यत. सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही इतकी कठीण. एका शर्यतीत त्याची परिस्थिती अत्यंत वाईट झाली. त्याचं शरीर अक्षरशः तुटत होतं, पाय सुजले होते, रक्तस्राव होत होता, अत्यंत वेदना होत होत्या. आता प्रश्न असा आहे, एखादा माणूस अशा अवस्थेत पुढे का जातो? कारण त्याचा उद्देश फक्त शर्यत पूर्ण करणं नसतं. तो स्वतःला सिद्ध करत होता की मन शरीरापेक्षा जास्त शक्तिशाली असू शकतं. इथे लेखक एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपण अनेकदा स्वतःला कमी लेखतो. समजा एखाद्या कंपनीत काम करणारा कर्मचारी आहे, त्याला वाटतं मी फक्त एक साधा कर्मचारी आहे. पण काही वर्षांनी तोच माणूस स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, टीम तयार करतो, लोकांना रोजगार देतो. प्रश्न असा आहे, तो बदल कधी झाला? जेव्हा त्याने स्वतःबद्दलची जुनी ओळख बदलली. गॉगिन्स म्हणतो, तुम्ही स्वतःला ज्या नजरेने पाहता तुमचं आयुष्य त्याच दिशेने जातं. जर तुम्ही स्वतःला सतत कमजोर समजत राहिलात तर तुम्ही तशाच प्रकारे निर्णय घ्याल. जर तुम्ही स्वतःला सक्षम समजायला सुरुवात केली तर तुमची कृती बदलायला लागते. लेखकाने असं का म्हटलं असेल? कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात मनात होते. एक साधं उदाहरण बघू. एका मुलाला लहानपणापासून सांगितलं जातं तू गणितात कमजोर आहेस, तो ते मान्य करतो, वर्षानुवर्ष त्याच विश्वासात जातो. दुसऱ्या मुलाला सांगितलं जातं तुला अजून सरावाची गरज आहे. दोघांमध्ये शब्दांचा फरक छोटा आहे, पण परिणाम प्रचंड वेगळा आहे. पहिला मुलगा स्वतःला कायम कमजोर समजतो, दुसरा मुलगा सुधारणा शक्य आहे असं मानतो.
यामध्ये तुम्हाला स्वतःची झलक दिसते का? कदाचित तुम्हीही स्वतःबद्दल काही गोष्टी मानून बसला आहात. मी लोकांसमोर बोलू शकत नाही, मी व्यवसाय करू शकत नाही, माझ्याकडून नेतृत्व होणार नाही किंवा मी फिट होऊ शकत नाही. पण हे खरंच सत्य आहे का, की फक्त जुन्या अनुभवांनी तयार केलेला विश्वास? गॉगिल्स म्हणतो, बहुतेक मर्यादा वास्तव नसतात, त्या आपल्या मनाने तयार केलेल्या असतात. आता एक अत्यंत महत्वाचा धडा. लोक अनेकदा विचारतात, आत्मविश्वास कसा वाढवायचा? गॉगिन्सचं उत्तर वेगळं आहे. तो म्हणतो, आत्मविश्वास विचार करून वाढत नाही, तो कृती करून वाढतो. तुम्ही 100 वेळा स्वतःला सांगू शकता, मी धाडसी आहे, पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. पण जर तुम्ही एखादी भीती असूनही कृत्य केली तर आत्मविश्वास वाढेल. एकदा, मग पुन्हा एकदा, मग आणखी एकदा. अशा प्रकारे आत्मविश्वास तयार होतो. आता एक मोठा प्रश्न उरतो, जेव्हा आपण यशस्वी होऊ लागतो तेव्हा सर्वात मोठा धोका कोणता असतो? अपयश की काहीतरी वेगळंच? आणि गॉगिल्सने यश मिळवल्यानंतरही स्वतःला सतत का आव्हान दिलं? याचं उत्तर आपण पुढे पाहणार आहोत. कारण आता आपण जाणून घेणार आहोत नेव्हर फिनिश, मानसिकता सतत वाढत राहण्याचं रहस्य आणि अनेक लोक यश मिळाल्यानंतरही का थांबतात यामागचं खरं कारण. कदाचित तुमच्या आयुष्यातील पुढचा स्तर गाठण्यासाठी आवश्यक असलेला सर्वात मोठा धडा अजून बाकी आहे आणि तो पुढच्या भागात उलगडणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं, डेव्हिड गॉगिल्सने स्वतःच्या मर्यादा मोडल्या, भीतीला सामोरं गेला, वेदनांना स्वीकारलं, मनाला मजबूत बनवलं. पण आता आपण अशा टप्प्यांवर आलो आहोत जिथे बहुतेक लोक चुका करतात आणि ही चूक फक्त सामान्य लोकच नाही तर अनेक यशस्वी लोक सुद्धा करतात. समजा एखाद्या व्यक्तीचं एक मोठं स्वप्न होतं, त्याने खूप मेहनत घेतली, संघर्ष केला, त्याग केला आणि शेवटी त्याला यश मिळालं. आता पुढे काय? बहुतेक लोक इथेच थांबतात. ते म्हणतात, आता पुरेसं आहे, आता मी पोहोचलो, आता आराम करायचा, आणि इथूनच त्यांची घसरण सुरू होते. गॉगिल्स म्हणतो, नेव्हर फिनिश्ड म्हणजे तुमची वाढ कधीच पूर्ण होत नाही, तुम्ही क्षमता कधीच संपत नाही, तुम्ही स्वतःला सतत नवीन स्तरावर नेऊ शकता. लेखकाने का असं म्हटलं असेल? कारण जीवन हे अंतिम गंतव्यस्थान नाही, ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. एका पर्वतारोहकाची कल्पना करा. तो एका डोंगराच्या शिखरावर पोहोचतो, त्याला आनंद होतो, अभिमान वाटतो, पण त्याला दूरवर अजून उंच शिखर दिसतं. तो काय करतो? तो पहिल्या शिखराचा आनंद घेतो, पण तिथे कायम राहत नाही, तो पुन्हा चढायला सुरुवात करतो. जीवनातही हेच घडतं. एक विद्यार्थी पदवी मिळवतो, ते मोठं यश आहे, पण शिक्षण तिथे संपत नाही. एक उद्योजक पहिली कंपनी उभी करतो, ते मोठं यश आहे, पण वाढ तिथे थांबत नाही. एक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचतो, पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तर असतो. प्रश्न असा आहे, तुम्ही सध्या कोणत्या शिखरावर बसून आहात आणि कदाचित पुढचा डोंगर तुमची वाट पाहतो आहे का? तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं आहे का की एखादं ध्येय पूर्ण झाल्यावर अचानक रिकामेपणा जाणवला? कारण ध्येय गाठणं हा शेवट नसतो, वाढ थांबवणं हा खरा शेवट असतो. गॉगिल्स स्वतःला सतत नवीन आव्हान देत राहिला. तो आधीच नेव्ही सील झाला होता, ते पुरेसं होतं. तो आधीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनला होता, ते पुरेसं होतं. पण त्याने स्वतःला विचारलं, मी अजून काय करू शकतो? आणि याच प्रश्नामुळे तो सतत विकसित होत राहिला. आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. अनेक लोक यशापेक्षा आराम निवडतात. आराम आकर्षक असतो. सकाळी थोडं जास्त झोपणं, काम पुढे ढकलणं, कठीण निर्णय टाळणं, जोखीम न घेणं, हे सगळं त्या क्षणी सुखद वाटतं, पण वर्षानुवर्षाची त्याची किंमत खूप मोठी असते. एक उदाहरण पाहूयात. 2 मित्र आहेत, दोघेही 25 वर्षाचे आहेत. पहिला मित्र दररोज 1 तास नवीन कौशल्य शिकतो, दुसरा मित्र दररोज तोच वेळ मनोरंजनात घालवतो. एका दिवसात फारसा फरक दिसणार नाही, एका आठवड्यातही नाही, एका महिन्यात नाही, पण 5 वर्षांनी दोघांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असू शकतं. यश अनेकदा मोठ्या निर्णयांमुळे नाही तर छोट्या सवयींमुळे तयार होतात. गॉगिन्स याच गोष्टींवर भर देतात. महानता एका दिवसात निर्माण होत नाही, ती हजारो छोट्या निर्णयांवर तयार होते. आता एक प्रश्न, जर तुम्हाला आजपासून फक्त एक सवय बदलायची संधी मिळाली तर ती कोणती असेल? कारण कधी कधी एक छोटी सवय संपूर्ण भविष्य बदलू शकते. पुढे गॉगिल्स आणखी एक महत्वाचा धडा सांगतो. कंपॅरिझन इज डेंजरस. लोक स्वतःची तुलना इतरांशी करतात. तो माझ्यापेक्षा पुढे आहे, ती माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याच्याकडे चांगली नोकरी आहे, आणि मग निराशा सुरू होते. पण विचार करा, तुम्ही दुसऱ्याचा प्रवास पाहत आहात, त्याचा संघर्ष नाही, त्याची भीती नाही, त्याच्या अपयशांची संख्या नाही, फक्त परिणाम दिसतो. म्हणून गॉगिन्स म्हणतो, तुलना करायचीच असेल तर कालच्या स्वतःशी करा. आज तुम्ही कालपेक्षा थोडे चांगले आहात का? एकमेव प्रश्न महत्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला स्वतःची झलक दिसते का? कदाचित सोशल मीडियामुळे आपण इतरांचं आयुष्य पाहण्यामध्ये इतके व्यस्त झालो आहोत की स्वतःची प्रगती मोजणंच विसरलो आहोत. आता आपण या पुस्तकाच्या सर्वात महत्वाच्या अंतिम भागाकडे जात आहोत. एक असा धडा जो या संपूर्ण पुस्तकातील प्रत्येक कल्पनेला एकत्र जोडतो आणि जो समजल्यावर
तुम्ही आयुष्याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहता. पुढे आपण जाणून घेणार आहोत टेकिंग सोल्स, लोकांच्या अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवण्याचं तत्व, द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन ऑफ कांट हर्ट मी, आणि डेव्हिड गॉगिन्सच्या संपूर्ण प्रवासातून मिळणारा अंतिम संदेश. आतापर्यंत आपण डेव्हिड गॉगिन्सच्या प्रवासातील अनेक महत्वाचे धडे पाहिले. गरिबी, भीती, अपयश, वेदना, संघर्ष, शिस्त, मानसिक ताकद आणि सतत स्वतःला आव्हान देण्याची वृत्ती. पण आता आपण या संपूर्ण पुस्तकातील सर्वात प्रभावशाली आणि सर्वात खोल संदेशाकडे जात आहोत. टेकिंग सोल्स म्हणजे नेमकं काय? हे नाव ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण गॉगिन्स याचा अर्थ वेगळा सांगतो. समजा कुणीतरी तुम्हाला कमी लेखन, तुमच्याबद्दल चुकीचा अंदाज बांधत असेल, तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, ते म्हणतात त्याच्याकडून काही होणार नाही, ही व्यक्ती फार पुढे जाणार नाही, याच्यात तेवढी क्षमता नाही. आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला, राग करायचा, तक्रार करायची की त्यांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी शब्द वापरायचे. दुसरा, शांतपणे मेहनत करायची, स्वतःला इतकं विकसित करायचं की तुमचं यश उत्तर बनेल. गॉगिन्स दुसरा मार्ग निवडतो. तो म्हणतो, लोकांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे परिणाम. वाद नाही, सबबी नाही, फक्त परिणाम. एक उदाहरण पाहू. एका छोट्या गावातील मुलगा आहे. इंग्रजी कमकुवत, पैशांची कमतरता, सुविधा नाहीत. लोक म्हणतात हा मोठं काही करू शकणार नाही. जर तो व्यक्ती प्रत्येक टीकेला उत्तर देत बसला तर त्याच्याकडे कामासाठी वेळच उरणार नाही. पण जर त्याने अभ्यास केला, कौशल्य विकसित केलं, स्वतःला सुधारलं आणि काही वर्षांनी मोठ्या पदावर पोहोचला तर त्याचं यशच त्याचं उत्तर बनेल. हेच आहे टेकिंग सोल्स. तुमच्या आयुष्यात असं कोणी आहे का ज्याने कधीतरी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती? आता स्वतःला विचारा, त्यांना उत्तर शब्दांनी द्यायचं आहे की परिणामांनी? आता आपण त्या प्रश्नाकडे परत येऊया जो आपण सुरुवातीला विचारला होता. डेव्हिड गॉगिन्सकडे असं काय होतं जे आपल्याकडे नाही? उत्तर आश्चर्यकारक आहे. त्याच्याकडे काही विशेष नव्हतं. त्याच्याकडे जास्त पैसा नव्हता, विशेष प्रतिभा नव्हती, परिपूर्ण परिस्थिती देखील नव्हती, सुरुवातीपासून आत्मविश्वास नव्हता. मग फरक काय होता? फरक एवढाच होता की त्याने स्वतःच्या मर्यादांवर विश्वास ठेवणं बंद केलं. आणि ही गोष्ट प्रत्येक माणूस करू शकतो. लेखकाने का म्हटलं असेल? कारण बहुतेक लोकांचं आयुष्य बाहेरील अडथळ्यांमुळे नाही तर आतल्या अडथळ्यांमुळेच मर्यादित होतं. भीती, शंका, आळस, स्वतःबद्दलचे चुकीचे विश्वास. आणि जेव्हा हे अडथळे दूर होतात तेव्हा माणूस स्वतःची खरी क्षमता पाहू लागतो. आता एक शेवटचं उदाहरण. कल्पना करा, तुमच्या घरासमोर एक मोठा हत्ती उभा आहे. लहानपणी त्याला एका मजबूत साखळीने बांधलं गेलं होतं. तो खूप प्रयत्न करायचा पण सुटू शकत नव्हता. हळूहळू त्याने प्रयत्न करणं बंद केलं. वर्षानुवर्षांनी तो मोठा झाला, प्रचंड शक्तिशाली झाला. पण आजही त्याला एका छोट्या दोरीने बांधलं जातं आणि तो तिथेच उभा राहतो, कारण त्याला वाटतं मी सुटू शकत नाही. प्रत्यक्षात तो एका क्षणात ती दोरी तोडू शकतो, पण त्याचा विश्वास त्याला थांबवतो. आता स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात कोणती दोरी आहे जी प्रत्यक्ष कमकुवत आहे पण तुम्ही अजूनही तिला मजबूत समजता? कदाचित मी हे करू शकत नाही, माझं वय झालं आहे, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, माझ्याकडे योग्य संधी नाही. कदाचित यापैकी काही गोष्टी खऱ्या असतील, पण कदाचित त्या फक्त मानसिक दोऱ्या देखील असतील. मित्रांनो, कांट हर्ट मी हे फक्त एक पुस्तक नाही, हे स्वतःच्या मर्यादा विरुद्धचं युद्ध आहे. हे आपल्याला शिकवतं की आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. जेव्हा तुम्ही स्वतःला हरवता तेव्हा जग तुम्हाला हरवू शकत नाही. जेव्हा तुम्ही भीतीला सामोरं जाता तेव्हा ती कमी होऊ लागते. जेव्हा तुम्ही अस्वस्थतेला स्वीकारता तेव्हा वाढ सुरू होते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःबद्दलचे खोटे विश्वास तोडता तेव्हा तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात होते. आजचा शेवटचा प्रश्न जो तुम्ही स्वतःला विचारलाच पाहिजे, मी सध्या माझ्या क्षमतेच्या किती टक्के जगतो आहे? 40%, 50% की त्याहून कमी? आणि जर उत्तर प्रामाणिकपणे दिलं तर कदाचित आजच तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात होईल. जर तुम्हाला डेव्हिड गॉगिन्स यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ अशा मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना सध्या प्रेरणा आणि मानसिक ताकदीची गरज आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा या पुस्तकातील कोणता धडा तुम्हाला सर्वात जास्त आवडला. आणि अशाच सखोल मराठी बुक समरीज, सेल्फ डेव्हलपमेंट आणि लाईफ चेंजिंग पुस्तकांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याच्या मर्यादा वास्तव ठरत नाहीत, त्या तुमचे विश्वास ठरवतात. पुन्हा भेटूयात एका नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद.